राज्य मंत्रिमंडळाची आज एक महत्त्वाची बैठक. शेतकरी कर्जमाफी संदर्भामध्ये निर्णय होणार. शेतकरी कर्जमाफीवरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. भाजपला हरवण्यासाठी शिवसेनेचं एकत्रीकरण गरजेचं. दोन्ही शिवसेनेने एकत्रित यावं. अंबादास दानवेंची जाहीर भूमिका. बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा वारसा पुढे नेणार. आमची घोडदौड अशी सुरू राहणार. दानवेंच्या आवाहनाला एकनाथ शिंदेंचं उत्तर. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून भाजप शिवसेनेमध्ये तणाव टोकाला. भाजपकडून शिवसेनेचं मुंडकं छाटण्याचं काम सुरू. आमदार अब्दुल सत्तारांचा गंभीर आरोप. रायगडमधील जागेवरून महायुतीमध्ये तणाव कायम. महेंद्र दळवींची कन्या माघार घेणार नसल्याचे संकेत. अनिकेत तटकरेंसमोर अडचणी वाढण्याची शक्यता. महायुती आणि मवियातील बंडोबा होणार थंड. महायुती समोर 9 बंडोबांचं आव्हान तर मविया समोर 4 ते 5 बंडोबांचं आव्हान. विधान परिषदेमध्ये जागा न मिळाल्यानं रामदास आठवले नाराज. ट्विट करत व्यक्त केली नाराजी. कांदा उत्पादकांसाठी आज मवियाची विराट क्रांती. महामोर्चाची हाक. पुणे नाशिक महामार्गावरती मवियाचा विराट क्रांती महामोर्चा धडकणार. रोहित पवारांसह मवियाचे नेतेही सहभागी होणार. अहिल्यानगरातील उद्यानामध्ये मुस्लिम महिलांचं नमाज पठण. नमाज पठणामुळे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक. हिंदुत्ववाद्यांकडून उद्यानामध्ये हनुमान चालीसेचं पठण. 80 वर्षांच्या वृद्धेवरती 28 वर्षांच्या तरुणाचा अत्याचार. छत्रपती संभाजीनगरमधल्या पाचोडमधला धक्कादायक प्रकार. सोसाट्याचा वारा सुटल्यानं मदतीचं नाटक करून घरात घेऊन केला अत्याचार. अभिनेत्री रवीना टंडनच्या आईच्या घरी चोरी. सोन्या चांदीचे दागिने आणि हिऱ्यांचे मौल्यवान दागिने झाले लंपास. अनिल अंबानींना मोठा धक्का. रिलायन्स कम्युनिकेशनचे माजी एमडी अटकेमध्ये. अमिताभ झुंझुनवाला यांना सीबीआय कडून अटक. भारतामध्ये राहण्याची मला लाज वाटते. कपिल सिब्बल यांच्या विधानानं खळबळ. भाजपचे जोरदार प्रत्युत्तर. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके भारतामध्ये येणार. 6 जून रोजी दिल्लीमध्ये मोठ्या आंदोलनाची हाक. नीट पेपर फुटी प्रकरणी आणि फेरपरीक्षे पारंपरिक पद्धतीनंच घ्या. संगणक आधारित चाचणीची मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. सर्वोच्च न्यायालयामध्ये 5 न्यायाधीशांची नियुक्ती. न्यायाधीशांची एकूण संख्या 37 वर तर 1 जागा अद्यापही रिक्तच. सोशल मीडियावरती खातं उघडण्यास बंदी. मलेशियामध्ये 16 वर्षांखालील मुलांसाठी नियमांचं उल्लंघन केल्यास दंडाचीही तरतूद.